हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि त्यामुळे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया, ह्या सद्विचाराने आपल्या जीवनात आनंद कसा अनुभवायचा याचं आपण चिंतन सतत करीत आलेलो आहोत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत जर त्या घटनेमध्ये किंवा त्या परिस्थितीच्या वेळेला आपण जर तो आनंद घ्यायला लागलो, आपण सतत आनंदात राहतो. अगदी सकाळी लवकर उठणं आणि त्या पहाटेच्या वेळी मंद वारा वाहत असेल आणि थोड्या वेळाने सुरुवातीला जो चंद्रप्रकाश आपण पाहतो किंवा चंद्राची कोर पाहतो, या छोट्या ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येतो किंवा आपल्याला आनंद होतो सुद्धा. घेता येतो म्हणण्यापेक्षा जर सकाळी पहाटे लवकर उठलो आणि चंद्रकोर पाहिली, आपल्याला आनंद होतो. जसं जसं सूर्य उगवण्याची वेळ येते त्यावेळेला तसं तांबडं फुटायला लागतं आकाशात, आणि ते पाहतो त्यावेळी आपल्याला आनंद होतो. म्हणजे सूर्योदय होता होता तो सुद्धा सूर्योदयाची जी पहिली अवस्था आहे ती पाहिली तरी आपल्याला खूप आनंद होतो. म्हणून जीवनात आपण प्रत्येक गोष्टीमध्ये हा आनंद घेऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट असते. पण आपली दृष्टी तशी नसते. आपली दृष्टी ही आनंद घेण्याची नसेल तर समोर किती चांगली परिस्थिती असेल तरी माणूस आनंद घेऊ शकत नाही. म्हणून आनंद घेण्यासाठी आपली जी दृष्टी आहे, ज्याला आपण ज्ञानदृष्टी म्हणतो, ती ज्ञानदृष्टी विकसित होणं हेच त्याच्यावर म्हणजे खरा उपाय आहे. आपल्या जीवनामध्ये ही ज्ञानदृष्टी निर्माण झाली पाहिजे. लोकांना लवकर उठायला आवडत नाही, मुलं आजकालची सगळ्यांना आवडत नाही असं नाही, पण बऱ्याच लोकांना उशिरा उठायची एक सवय. कारण रात्री खूप उशिरापर्यंत झोपतात, उशिरापर्यंत जागतात कशाला, अशाच गप्पा टप्पा टी व्ही बघणं हे बघणं त्याच्यातच तसंच वेळ घालवत असतात. कामासाठी वेळ जागतात तसं नाही, फार थोडे लोक कामासाठी जागतात, काम असे म्हणून जागतात ते थोडे लोक. आणि त्यामुळे झोप तर आपल्याला आवश्यक आहेच. प्रत्येक माणसाला सर्वसाधारणपणे 7 ते 8 तासाची झोप ही असणं ही नॉर्मल गोष्ट आहे. मुलांना जरा थोडी जास्त असते. लहान मुलं असेल त्याला जर 9 तास 10 तासाची झोप लागते, पण ते जसं मूल वाढत गेलं त्याची झोप 8 तास 7 तासावर येत जाते. ते झोप आवश्यक आहे. आणि जर झोप पूर्ण नाही झाली आणि लवकर जर एखाद्याला उठवलं तर मग ते रडत उठतं किंवा तो माणूस त्याचा मूड नसतो, बरं वाटत नाही, का त्याची झोप पूर्ण झालेली नसते. मग आता आपली झोप पूर्ण करायची ठरवायचं कोणी? आपण. मग लवकर झोपलं पाहिजे समजायला काय ब्रह्मदेवन बोलायला पाहिजे की त्याला लवकर झोप आणि लवकर उठ म्हणून. पण येतो हे साधं गणित सुद्धा आपण कधी कधी सोडवत नाही. आणि मग आम्हाला सकाळी उठताच येत नाही. मग तुम्हाला सकाळी उठता नाही आलं तर सकाळी जेवढे लवकर आपण उठतो आणि त्याच्यातून जो आपल्याला हा आनंद घेण्याची एक वृत्ती निर्माण होते, वेळेत सगळं करण्याची जी एक वृत्ती निर्माण होते आणि त्याचा परत आनंद असतो, ते सगळं आपण गमावून बसतो. आणि म्हणून लवकर उठा लवकर उठा आपण किती जरी सांगितलं, काही लोक सांगतात लवकर उठा लवकर उठा, त्याचं महत्त्व आहे, सगळं आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा सूर्य उगवल्याशिवाय कोणाकोणाला उठताच नाही. कोणी 9 वाजता उठतं, 10 वाजता उठतं, 11 वाजता. म्हणजे दिवसाचा बराच वेळ तो फुकट गेला. कारण जो सकाळची जी वेळ आहे
ती जी पहाटेची वेळ, त्या पहाटेचा जो निवांतपणा, ती शांती, त्यावेळेला असलेलं सुंदर वातावरण, हे सगळं आपण गमावून बसत असतो. आणि त्यामुळे जो वेळ परत आपल्याला पुढचा दिवसभराचा वेळ आणि त्या वेळेचा चांगला उपयोग जो आपण करून घ्यायचा असतो तो घेऊ शकत नाही. पण लवकर उठलं पाहिजे ही साधी गोष्ट आहे, ती सुद्धा बऱ्याच लोकांना ती समजत नाही, किंवा रात्रभर जागतात हेच काहीतरी मोठं आपण करतो. आपल्याकडे खरं म्हणजे प्रातःकाळ असं जे आपण म्हणतो ना, तर साधारण 5 वाजेच्या आसपास किंवा 4:45, 4:30, 4, 4:30 ह्या आसपास पडा आणि तो दिवस आपला सुरू असतो. पण काय, ब्रिटिश कॅलेंडर जे आहे की त्यांच्या ह्याच्याप्रमाणे रात्री 12च्या नंतर तो दिवस उजाडतो. म्हणजे 12 वाजता सांगतो की 12.1 1 मिनिट झालं की त्यांचा नवीन दिवस चालू झाला, असं त्यांचं म्हणणं, त्यांची दृष्टी होती. म्हणून बरीच मंडळी आपल्याकडे कसं करतात, वाढदिवस साजरा करायचा 12 वाजून 1 मिनिट झालं की लगेच त्यासाठी जागत बसायचं. आणि जागत बसणार, तिथे मौज मजा करणं, आनंद घेतात. पण आनंद घेतल्यानंतर सकाळी उठायला जमत नाही, हे तेवढंच खरं, कारण रात्रभर बऱ्याच काळमध्ये जागत असतात. म्हणजे खरी आपला दिवस हा सकाळी 4:30, 4:45 वाजता सुरू होतो, हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. तर रात्री 12 वाजता दिवस उजाडला, 1 मिनिट झाला म्हणजे नवीन दिवस झाला असं जे आपण म्हणतो, ते काही आपल्या संस्कृतीमध्ये, म्हणजे आणि संस्कृती म्हणण्यापेक्षा नियमानुसार ते बरोबर नाही. म्हणून लवकर जो उठतो त्याची प्रकृती चांगली असते, त्यासाठी त्याला पाहिजे योगासना वगैरे तो करू शकतो, किंवा अगदी मोकळ्या हवेत तो फिरू शकतो, चांगला मोकळ्या हवेतला ऑक्सिजन घेऊ शकतो. तर जसा दिवस उजाडायला लागला की ते हे सगळं गणित बदलतं, कारण प्रकृती ही सतत बदलत असते. म्हणून निसर्गतः आपल्याला लवकर उठलं पाहिजे, हा नैसर्गिक नियम आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपली प्रकृती चांगली असते आणि त्यामुळे आपल्याला आनंदात राहता येतं. माझ्या एका मित्राने नवीन गाडी घेतली होती आणि ती गाडी काही केलं चालत नव्हती. तर गाडी चालत नाही म्हणून नवीन गाडी आणि चालत नाही, स्टार्ट करतो, घुरघुर गाडी बंद. कारण आपण कोणत्या मुहूर्तावर गाडी घेतली, इथून सुद्धा कुठच्या मुहूर्तावर घेतली रे तू गाडी, चांगला मुहूर्त नाही, हे नाही ते नाही, याच्यावर सगळ्यांचा वाद. शेवटी त्यांनी त्या जिथून घेतलं तिथल्या मेकॅनिकला बोलवलं, काय तर गाडीमध्ये पेट्रोलच नव्हतं. आता पेट्रोल नसेल तर गाडी चालणार नाही, हे सरळ गोष्ट आहे. पण तरी सुद्धा पेट्रोल न घालता बाकीचे सगळे उपाय जर आपण त्या गाडीसाठी करत असू तर ती गाडी चालणार नाही, हे ब्रह्मदेव येऊन सांगायला पाहिजे का नाही. साधी गोष्ट आहे, जी आवश्यक गोष्ट आहे ती त्या गाडीला मिळाली तर ती गाडी स्टार्ट होणार, चालणार. म्हणजे इथे योग्य आणि कोणती गोष्ट आपल्याला त्यावेळेला हवी आहे किंवा ती गोष्टीची आवश्यकता आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण त्या वेळेला आपण सहजपणे आनंदाने जीवन जगू शकतो. हे लक्षात, आपणच आपला आनंद गमावतो. आपल्याला हे माहीत नसतं, आपल्याला त्याचं ज्ञान नाही, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला माणसं टेन्शनमध्ये जीवन जगत असतात. हे जमत नाही, ते जमत नाही असं म्हणत जीवन जगतात. ती ज्ञानदृष्टी असते, शांतपणे आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती आपण कशी स्वीकारायची हेच आपण लक्षात घेतो. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की उगीच लगेच प्रतिक्रिया द्यायची एक हौस असते आपल्याला, लगेच रिॲक्शन म्हणून रिॲक्ट होऊ नका. हा साधा नियम जरी पाळला तरी संवाद करत असताना तुम्हाला सुसंवाद करता येईल. जर रिॲक्ट व्हायला लागला तर तो कुसंवाद कधी होईल सांगता येत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सतत लक्षात येतात. आता समजा गाडीमध्ये पेट्रोल आहे आणि ज्याला गाडी चालवत आहे तो त्या ड्रायव्हिंग सीटवर बसला, गाडी त्याने स्टार्ट केली, गाडी चालेल. गाडी चालताना समजा ॲक्सिलेटर दाबला तर ॲक्सिलेटरमुळे गाडी पुढे जाईल. पण त्या गाडीला किती वेगाने चालवायची, कुठे थांबायचं, कुठे वळायचं हे ठरवतं कोण? माणूस. म्हणजे जो ड्रायव्हर चांगला असेल तोच. तो जर अज्ञानी असेल तर कुठेतरी गाडीला अपघात करून मोकळा होईल, लक्षात आलं ना. तसं आपल्या जीवन म्हणजे परमेश्वरी शक्तीचा सतत फ्लो आपल्या शरीरातून होत असतो की हे जीवनशक्ती आपण म्हणतो ती सतत वाहत असते. पण त्या शक्तीला म्हणजे ह्या जीवनाला वळण द्यायचं काम कोण करतं? बुद्धी
म्हणजे ते ज्ञान आत्मसात करून त्या विशिष्ट दिशेने किंवा विशिष्ट निश्चयाने जेव्हा माणूस जीवन जगतो तेव्हा तिथे त्याला ती दिशा असते. म्हणजे बुद्धी असेल, बुद्धी नसेल तर तो काही कुठे काही बोलेल, काही वागेल, कसाही वागेल आणि लोकांनाही दुःखी करेल, स्वतःही दुःखी होईल. म्हणून इथे बुद्धी फार महत्त्वाची असते. म्हणून ही सद्बुद्धी असायला पाहिजे, हा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा की सद्बुद्धीतून सत्कर्म, सद्विचार, सदुच्चार आणि सदाचार हे सगळं सद्बुद्धीतून होतं. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे जे शिल्पकार आहोत असं पै माऊलीचे सांगतात. त्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा कसा उपयोग करतो, की बुद्धी आपण कशी चालवतो, त्यावर सगळं आपलं जीवनाचं गणित, सुखदुःखाचं गणित आपल्याला अनुभवायला येतं. काही गणित आहे जीवनाचं, की हे सगळं जीवन कसं आपण जगतो आहोत हे आपल्या बुद्धीनुसार जर आपण व्यवस्थित पाहायला लागलो तरी आनंदाने जीवन जगतो. आणि म्हणून इथे दुसरं अगदी व्यवहारामध्ये आपल्याला सर्वांना जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला हे जीवनाचे काही छोटे छोटे नियम आहेत, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या कशा ज्ञानातून केल्या पाहिजेत हे जेव्हा कळतं त्यासाठी दुसरं उपासना केली पाहिजे का, तीर्थयात्रा केली पाहिजेत का, देवाचं सतत स्मरण केलं का. त्यासाठी देवाचं स्मरण करणं हे कशासाठी करायचं हा पुढचा प्रश्न. पण बऱ्याच लोकांना वाटतं की मग इथे मंत्रतंत्र केलं, पूजा अर्चा केली की कुठेतरी हे केलं की आपल्या जीवनातले प्रश्न बाजूला होणार आणि आपण सुखी होणार. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे गाडी चालवणारा जर व्यवस्थित नसेल तर गाडीला अपघात होणार किंवा होतो. पण जो अगदी व्यवस्थित चालवणार असेल तर ती गाडी तो व्यवस्थित वेगाने, व्यवस्थित वेळेवर किंवा कुठे जिथे हवी तिथे तो नेऊ शकतो आणि त्याचा आनंदही घेऊ शकतो. गाडी चालवण्याचा आनंदच मिळतो आणि तिथे आपला प्रवास सुखाचा होतो. तसं आपल्या बुद्धीचा आपण जर उपयोग करून घेतला आणि बुद्धीनुसार इथे परमेश्वराशी देणं घेणं काही नसतं, पण देणं काही नसतं. म्हणजे परमेश्वराला तुम्ही त्यावेळेला प्रार्थना म्हटली आणि वाटेल त्याची भराव 90च्या स्पीडनं गाडी चालवली आणि समोर काय ते न पाहता पुढे चाललं तर काय होणार, त्याचा अपघात होणार हे सांगायला काय सहज होतं. म्हणजे इथे उपासना कोणती, योग्य पद्धतीने ज्ञानदृष्टीने आपण जीवन जगणं हीच आपली उपासना असते. आणि त्यामुळे बरेच लोक आपल्या जीवनातले प्रश्न असेच छोटे छोटे गोष्टी सांगितले तरी अगदी आपला मुलाचं ऐकत नाही आणि मुलाचं ऐकत नाही म्हटल्यानंतर आईवडील दुःखी होणं सहज आहे. आणि मग त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर योग्य ती गोष्ट त्यासाठी केली पाहिजे की त्याला जपण्यासाठी आपण उगीच पैशाचा वाटेल तसा वापर केला आणि शेवटी आपले पैसेही गमावून बसले आणि तो मुलगा काही न सुधारतो तो तसा राहिला. तर याचं उत्तर काय की आपण योग्य तो उपाय केलेला नाही. आपल्याला जो योग्य उपाय काय तर मुलाला सुधारलं पाहिजे, की त्या मुलाला त्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे तो त्याला स्वतंत्रपणे जीवन जगायला शिकवलं पाहिजे. पण आई वडील काय करतात, त्याला आपले जपायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून तो न सुधारता अधिकाधिक बिघडत जातो. एक कैदी होता, अशी गोष्ट सांगितली जाते. बऱ्याच चोऱ्या माऱ्या करणारा म्हणून होता. त्याची आईचं त्या मुलावर खूप प्रेम. तर आई त्याला भेटायला गेली तर त्याने आईला जवळ बोलला आणि तिला कान दे वाढ म्हणून सांगतो मग कानाचा आणि तिचा कान चावला आणि म्हणजे तू जर मला लहानपणी संस्कार केलेस तर आज मी इथं तुरुंगात आलो नसतो. आता ह्याला काय बुद्धी नव्हती, आईने बहुत चुकीचे संस्कार केले असं नाही, ह्याने कुसंस्कार करून घेतलेले असतात. पण आईने लाडाने ते कुसंस्काराला जपून टाकलेलं असतं. आईचं कसं असतं वागणं असायला पाहिजे की जे मुलगा सुधारला पाहिजे, मुलाचं जीवन मुलाने स्वावलंबीपणाने ते जगलं पाहिजे आणि त्यासाठी हवं काय नको काय काही गोष्टी मर्यादेपर्यंत द्यायचं असतं, बाकीचं त्याला करायला शिकवलं पाहिजे. इथे आपण नुसतं सगळं सहज देत बसतो त्यामुळे मुलं लाडावतात आणि त्यांना त्याची पैशाची किंमत कळत नाही, काही कळत नाही आणि ती त्याच्यातून वाईटपणे वागतात आणि स्वतः दुःखी होतात आणि परत दोष आईवडिलांनाच देतात. तुम्ही मला असं केलं, काय केलं, तुम्ही तसं केलं, तसं केलं, तो सगळे द्यायचं तयार असतं. म्हणजे हे सांगण्याची ह्याला बुद्धी आहे, पण आपण सुधारलं पाहिजे ही बुद्धी तयार नाही. दुसरा दोष द्यायला बुद्धी लागत नाही, म्हणून कोणाची निंदा करायला अक्कल लागत नाही म्हणतात. अक्कल कधी लागते, चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला माणसाला अक्कल म्हणजे बुद्धी. अक्कल याचा आता काय
बुद्धी पाहिजे. आणि ती जर बुद्धी चांगली असेल तर माणूस सहज सुखी होतो. म्हणून आपल्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जरा विचारपूर्वक पहा की सतत आपण हे सहजानंदात राहू शकतो. प्रत्येक गोष्ट करताना ज्ञानदृष्टीने केली पाहिजे. कुठची गोष्ट किती खेचायची, मर्यादा तुटत असेल तर तिथे काहीतरी वेगळ्या वाईट घटना घडणार हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत आणि मर्यादा सांभाळायचं काम आपणच करायचं. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी लहान मुलांना त्याला सद्बुद्धी कशी मिळेल ह्याचा विचार केला पाहिजे. त्याला सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे तो सुखी होईल असं जेव्हा वाटतं मग त्यामुळे तो हट्टी होतो. आणि हट्टी झाल्यामुळे त्याला ती जाणीवच होत नाही मोठा झाल्यानंतर की हे सगळं आपण करायचं. आपण फक्त आईवडिलांकडे आग्रह करून अपेक्षा करून बसलेला असतो आणि स्वतः काहीच करत नाही आणि मग तो दुःखी होतो. तोही दुःखी होतो आणि आईवडिलांनी दुःखी होतो. म्हणून इथे परस्परांचा जो संबंध आहे की आई मुलगा मुलगी हे एकमेकाशी कसं नातं सांभाळतायत आणि त्याच्यातून आईने आपल्या मुलांवर किंवा मुलीवर कसे संस्कार करायचे हे ज्ञान प्रत्येकाला मिळालं पाहिजे. की मुलांना एवढं हट्टी करू नका की मुलांचे सगळे राग ते रागावतात म्हणून जाऊ दे करून त्याला विचार करण्याची कुवत जर त्याच्याकडे निर्माण केली नाही तर मुलांचं भवितव्य वाईट आहे हे लक्षात ठेवा. मुलाला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देता आली पाहिजे. प्रत्येक गोष्टी म्हणून आईवडिलांनी आपण जे करतो आहोत, आपण जे पैसे मिळवतो आहोत की आपला हा व्यवहार कसा चालला आहे त्या व्यवहाराच्या गोष्टी पण आईवडिलांनी मुलांना सांगितल्या पाहिजेत. म्हणजे मुलांना हळूहळू त्याची जाणीव होते की त्याला किती कष्ट करायला लागत आहेत. आपण पैसे मिळवतो त्याचे कष्ट किती करतात आणि मग आपण नुसतं मूल हे हवं ते हवं ते हवं म्हणून पाठी लागताना आईवडील लाडामुळे त्याला काही न सांगता लाड पूर्ण करण्यासाठी वाटेल तसा खर्च करतात आणि त्या मुलाला त्या पैशाची जाणीव राहत नाही. लक्षात घ्या. प्रत्येक मुलाला पैशाची जाणीव पण करून दिलं मत आपण लहान आहे की मोठा आहे पण जाणीव करून द्यायला पाहिजे. अमुक एक पैसे त्याच्या हातात दिल्यानंतर ते तू चांगल्या पद्धतीने कसं खर्च केलं हे सांगून त्याला मुद्दामून खर्च करायला लावले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट कसं आहे तुम्ही भाजीवाल्याकडे पैसे देताना मुलाकडे द्यायला पाहिजेत आणि सांग त्याला पैसे दे. ते पैसे द्यायचे मग त्याचा हिशोब कर. म्हणजे इथे आपोआप हिशोबी वृत्ती की योग्य काय भाजी घेताना सुद्धा मुलांना बरोबर घेऊन त्यांनी भाजी कशी घेतली पाहिजे ही चांगली आहे बघ आहे ही आहे काय हे दाखवायला पाहिजे. आपण ह्या गोष्टी करतच नाहीत कधीच. आपण लहान आहे त्याला कळत नाही त्याला काय सांगायचं. अरे इथूनच संस्कार सुरू होतात की प्रत्येक गोष्ट समोर आलेला दरवाजावर आलेला जो माणूस असेल किंवा एखादा साफसफाई करणारी माणसं आपल्या बिल्डिंगमध्ये असतात तर त्या साफसफाई करणाऱ्या माणसाशी किती नम्रपणे बोललं पाहिजे हे आईवडिलांनी बोलून मुलाला शिकवलं पाहिजे. की त्या तो साफसफाई करणं म्हणजे अरे तुरे त्याला बोलता कामा नाही. मुलांनी त्याला काका म्हणावं मामा म्हणावं काही म्हणावं पण त्याला आदरपूर्वक बोललं पाहिजे. हे जर आईवडील बोलत असेल तर मुलगा बोलणार साधी गोष्ट आहे. पण काही लोक मोठी माणसं त्याला तुच्छतेने बोलणार बेडवाकडं बोलणार आणि ते संस्कार मुलावर होतात तोही तसंच वागणार. म्हणजे आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीत किती शिकायचं असतं आणि ते आपण शिकत नाही आणि ते न शिकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख वाढत जातं की दुःखामध्ये का प्रेशर टेन्शन खाली आपण जीवन जगत असतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आनंद घ्यायचा आहे. व्यावहारिक जग आपण म्हणतो किंवा हे दृश्य जगत असं अगदी शास्त्र शुद्ध भाषेत म्हणायचं असेल हे जे जग आहे सगळं दृश्य जगत आहे. या दृश्य जगताचे नियमसुद्धा आपल्याला समजले पाहिजेत. ते नियम सांभाळून ते आपण त्या नियमातून जीवन जगलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घेता आला पाहिजे. तो जर आपण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला नाही तर आपल्याला सतत सुखी व्हायचं आहे का आनंदात व्हायचं आहे हे कसं ते कळणार नाही. म्हणून आपल्याला वाटतं आपण सगळ्यांशी चांगलं वागतो की वाईट वागतो. जेव्हा इतर आपल्याशी चांगले वागतात आणि इतर आपल्याशी वाईट वागतात हे कसं आपल्याला कळतं तर त्यावेळेला आपण त्या दृष्टीने पाहतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की ज्यावेळेला एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला तुमचा मित्र जर एखादा सुपरवायझर असेल तर तो हाताखालच्या माणसांना वाटेल तसा बोलत असेल आणि परत माझा बॉस मला खूप त्रास देतो म्हणून तक्रार करत असेल तर त्याला सांगा तू पण तुझ्या हाताखालच्या माणसांना तसं त्रास देतोयस हे त्याला कळलं पाहिजे. ते त्याला कळत नाही.
पण माझा बॉस मला त्रास देतोय म्हणून तो आरडाओरडा करत असतो आणि त्याच्यातून सगळे दुःखी असतात. तुम्ही कुठेही बघा, ज्यावेळेला ऑफिसर किंवा ऑफिसरचा ऑफिसर अशी काही शृंखला असते, त्यावेळेला जो सर्वसाधारण म्हणजे हाताखाली ज्याला काम करत तो व त्याच्या बॉसची नेहमी तक्रार करत असतो की हा बॉस मला खूप छळतो, हॉटेलचं काम करून घेतो, हे करून घेतो, ते करून घेतो. आणि बरं बाबा हा वाईट आहे म्हणू किंवा हा चांगला आहे म्हणा, तर तो त्रास देणारा माणूस पण त्याच्यावरच्या बॉसबद्दल पण तक्रार तशीच करत असतो की तो मला छळतोय, तो मला त्रास देतोय. म्हणजे तो त्रास देतो हे तुला कळतं, पण तू स्वतःच्या हाताखालच्या माणसाला त्रास देतो हे मला कळत नाही. म्हणजे आपल्या वागण्याकडे आपलं लक्ष नसतं आणि ते लक्ष नसल्यामुळे आपण दुःखी असतो. म्हणून जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती संयमाने वागितलं पाहिजे, समजून घेऊन वागलं पाहिजे. की समोरची व्यक्ती एकदा रुसलेली असते, रागावलेली असते किंवा काहीतरी वेळाकडे बोलते, तेव्हा तुम्ही शांत राहिलं पाहिजे. की तिथे मी कशाला शांत राहू, माझं काही चुकलं नाही, ती अशी व्यक्ती वागते त्यामुळे मला पण असंच वागून त्याला शिकवलं पाहिजे असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेला खरं म्हणजे तिथे आपलेपणा निघून जातो आणि तिथे फक्त एकमेकाचं दोष सांगण्याची स्पर्धा चालू होते. म्हणून एकमेकाचं दोष सांगून कोणी सुखी होत नाही, कोणी यशस्वी होत नाही. तर एकमेकाच्या गुणांकडे जो पाहतो त्याची आणि सर्वांची प्रगती होत असते. म्हणून सर्वांचे गुण पाहायला लागलात तर सुखी वाट, पण सर्वांचे फक्त दोष पाहायला लागला तर दुःखी वाट. साधं गणित आहे. म्हणून आपण हे साधं गणित पण विसरू. आपल्याला इतरांचे दोष दिसतात, गुण दिसत नाहीत. एखादा माणूस किती असा करतो तसं करतो म्हटल्यानंतर त्याला ज्यावेळी त्याचे चांगले गुण असतील ना, आहेत ना, म्हणतात कबूल आहे म्हणतात, पण मग त्या गुणांचं कौतुक नाही करत. मग दोषाचं काय कौतुक करतोस? दोषाचं का तू निंदा करतोस? कौतुक नाही करत, दोषाचं निंदा करतात. तर दोषाचं सांगणं, एखाद्याचा माणूस कसा वाईट आहे हे अगदी आपण बरोबर संशोधनपूर्वक सांगायचा प्रयत्न करत असतो. पण एखादा किती माणूस गुणवान आहे याचं मात्र आपल्याकडे संशोधन नसतं. म्हणून कधी ज्या लोकांकडे आपण पाहतो त्या मनात एक अभ्यास करायचा की ह्या माणसाकडे किती चांगले गुण आहेत, की त्या माणूस जर यशस्वी जीवन जगत असेल तर किंवा तो सर्वसाधारणपणे जीवन जगत असेल तर त्याच्याकडे चांगले गुण काहीतरी आहेत की नाही हे पहा. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाकडे चांगले गुण हे असतातच. दोषी असतील की दुर्गुणी असतील किंवा सद्गुणी असतील, दोन्ही असतात. आता सद्गुण खूप असले तर त्याला आपण सज्जन म्हणतो, पण सज्जन म्हटलं म्हणजे त्याला दुर्गुण नसतं असं नसतं. पण ते दुर्गुण त्या सद्गुणाच्या प्रभावाला दिसत नाहीत म्हणून त्याला आपण सज्जन म्हणतो. पण एखाद्या माणसाकडे दुर्गुण भरपूर आहेत आणि ते दुर्गुण जेव्हा आपण दिसतो त्याचे सद्गुण आपल्याला दिसत नाहीत आणि तो सद्गुणी नाहीच असं समजायचा प्रयत्न करतो. म्हणून तसं न करता प्रत्येक माणसाकडे सद्गुण हे असतात, त्या सद्गुणांकडे पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून अगदी संतांचं वागणं हे असंच असतं. सर्वांच्या ठिकाणी जे सद्गुण आहेत त्याचं त्यांना चिंतन असतं. म्हणून खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. की खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट बुद्धीचे जे लोक आहेत त्यांची व्यंकटी सांडू म्हणजे त्यांचे म्हणजे दोष जे आहेत ते निघून जावेत आणि तया सत्कर्मी रती वाढव, त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं हे मागणं मागतात. त्या दुष्ट आहे माणूस म्हणजे त्याचं वाईट व्हावं की त्याला वाईट प्राप्त होणार असं काही तिथे सांगितलं जात नाही. कारण संतांना ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की संत माणसाचे म्हणजे प्रत्येक मनुष्याचं भलं व्हावं ह्या विचारातून पाहत असता. मग तो माणूस किती दुर्गुण असेल किंवा तो सद्गुण असेल, दोन्ही तिथे दोघांकडे पाहताना त्याचं भलं व्हावं हाच विचार संतांकडे असतो. आणि म्हणून कोणत्याही संतांच्या मनात एखाद्या संतांच्या समोर दुसरी माणसं जरी वेडी वाकडी वागत असतील, काही तिथे दोष दिसत असेल तर ते एवढंच म्हणणं की याचं भलं व्हावं, त्याला चांगली शिक्षा मिळाली पाहिजे हा सर्वसाधारण माणूस विचार करतो. संत म्हणतो खळांची व्यंकटी सांड तर या सत्कर्मी रती वाढवो. म्हणून इथे सद्बुद्धीचं जे महत्त्व आहे की बुद्धी असेल तर आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते, योग्य दिशेने आपण व्यवहाराच्या जगात सुद्धा आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून बुद्धी
ही मनुष्य प्राण्याला मिळालेली देणगी आहे, लक्षात ठेवा. सर्वसाधारण प्राण्यांना ही देणगी नाही आहे जी मनुष्य प्राण्याला मिळाली. आणि म्हणून त्या बुद्धीचा आपल्याला योग्य तो वापर करता आला पाहिजे आणि त्या वापरातून आपणही सुखी झालं पाहिजे, इतरही सुखी झालं. बुद्धीचा वापर आपला सकट सर्व सुखी होण्यासाठी असलं पाहिजे. सर्वसाधारण माणसाचं कसं तर मी सुखी व्हावं एवढंच त्याची बुद्धी चालत असते. इतरांच्या सुखी होण्यासाठी त्याची बुद्धी चालत नसते. आणि आपण ज्याला दुष्ट म्हणतो की हा दुष्ट म्हणजे काय, इतरांना दुःख कसं मिळेल ह्याचीसाठी त्याची बुद्धी चालते, त्याला म्हणतो आपण तो दुष्ट आहे. कळलं ना? तो मी सुखी पाहिजे हे त्याला बरोबर कळतं, पण समोरचा माणूस सुखी होता कामा नये. तो माझ्या हाताखालीच राहिला पाहिजे, त्याची वरती प्रगती झाली नाही पाहिजे किंवा त्याला काही दुसरं मिळालंच नाही पाहिजे. ह्या वृत्तीतून जे वागतात त्याला म्हणतात दुष्टबुद्धी, दुर्बुद्धी. आणि ही दुर्बुद्धी म्हणजे तो दूर करता, आपण एकमेकाला दूर करतो त्या दुर्बुद्धीमुळे दूर करतो. तिथे सद्बुद्धी असेल तर एकमेकाशी आपलेपणाने आपण जीवन जगत असतो. म्हणून जीवनात आपले संबंध अगदी कुटुंबियांपासून ते समाजा शेजारी पाजारी, समाज, राष्ट्र या सर्वांचे आपले संबंध आपण कशा सद्बुद्धीने ठेवतो की दुर्बुद्धीने ठेवतो यावर सगळं आपल्या जीवनाचं गणित मांडलं गेलेलं असतं. की त्या गणितातून आपल्याला त्या गणिताचं सुखाचं उत्तर किंवा दुःखाचं उत्तर म्हणून मिळत असतं. म्हणून सुखी दुःखी होणं हे आपल्या हातात आहे, हा बोध प्रत्येकाने लक्षात ठेवायचा. सुख दुःख हे दैवावर नशिबावर आहे असं आपण जे समजतो की म्हणून बरेच लोक कर्मकांडामध्ये जे अडकतात ते हे कळत नाही की जीवन कसं चाललंय, त्या जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा सांभाळल्या पाहिजेत, त्या ज्ञानपूर्वक आपण कसं जीवन जगलं पाहिजे हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही. म्हणून तर सत्संग असायला हवा असं आपण नेहमी म्हणतो. इथे योग्य दिशेने आपली बुद्धी कशी चालवली पाहिजे, आपलं मन कसं शांत राहिलं पाहिजे, आपलं मन कसं स्थिर झालं पाहिजे, ह्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे कळणं म्हणजे सत्संगामध्ये येऊन बसणं. तिथे त्या पद्धतीचे विचार ऐकणं आणि आपल्या विचारांना तसं वळवणं हा महत्त्वाचा भाग आहे. नुसतं ऐकतोय आणि हो हो म्हणतो आणि ते विचारांना वळवण्याचा प्रयत्न करत नसू तरी तिथे चांगला परिणाम मिळणार नाही. म्हणून उपासना ही मनाला स्थिर करण्यासाठी असते, लक्षात घ्या. बरेच लोकांना म्हणतात आम्हाला उपासना द्या किंवा आम्हाला काहीतरी मंत्र द्या किंवा नाम द्या असं गुरूंकडे बरेच लोक सांगतात. मग गुरु ज्याला हे ज्ञान नसतं की उपासना करायची कशाला, तर आपलं मन स्थिर झालं पाहिजे, शांत झालं असलं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे. येईल त्या परिस्थितीत तोंड देण्याची त्या मनाची कुवत निर्माण झाली पाहिजे. तिथे ज्ञानदृष्टीने पाहता आलं पाहिजे. यासाठी स्वतःला सुधारण्यासाठी म्हणजे स्वतःच्या मनाला स्थिर करण्यासाठी उपासनेची गरज असते, लक्षात घ्या. उपासना म्हणजे मग तुम्ही कोणत्याही देवाचं स्मरण कराल ती उपासना असते, किंवा एखादं स्तोत्र शांतपणे म्हणाल ती उपासना असते, किंवा एखादा प्रार्थना म्हणणं ही उपासना असते. की जितकं स्थिर मनाने शांत होऊन जेव्हा आपण ते प्रार्थना म्हणतो किंवा मंत्र म्हणतो किंवा नाम घेतो त्याच्यातून नेमकं काय होतं, मन स्थिर होतं, मन शांत होतं, मन मजबूत होतं. लक्षात घ्या. त्या जशी उपासना त्याप्रमाणे मनाचा विकास होतो. उपासना सुद्धा मनाच्या विकासासाठी आहे हे ज्याला कळलं त्याला ही उपासना कशी केली हे कळलं. आपण उपासना करणे जग सुधारणार असं जर मला वाटायचं तर तसं सुधारणार नाही, लक्षात घ्या. महत्त्वाचं लक्षात घ्या काय असतं. श्रीकृष्णांनी भगवद्गीता लिहिली, स्वतः तसा जीवन जगलाय, त्याने इतरांनाही मार्गदर्शन केलं, जवळच्या लोकांना मार्गदर्शन केलंय, पण सगळे तसे वागतात का, तसे वागले का, नाही वागले. फार थोडे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणारे फार थोडे होते आणि ते सुखी झाले. पण जे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागले नाहीत ते दुःखीच राहिले. मग जवळ असो लांब असो काही असो, लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू जेव्हा शिष्यांना मार्गदर्शन करतात तेव्हा शिष्यांचं कर्तव्यच ते आहे की सद्गुरूंचे मार्गदर्शन त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, ते आपल्या जीवनात कसं उतरवायचं ह्याचा विचार केला पाहिजे. आणि आपल्याला सुधारण्यासाठी हे आवश्यक आहे हे ज्या त्याला कळतं त्यावेळेला त्याची खरी जीवनात विकास होतो. नाहीतर आपण आपल्यासाठी शिकायचं आहे हेच माणूस विसरतो, तो दुसऱ्यांना सांगण्याला एक्सपर्ट असतो. एकदा एक सांगितलं तर ऐकलं की पण दुसऱ्याला सांग, तिसऱ्याला सांग असं सांगण्याचा प्रयत्न.
तर सांगू नये असं नाही, त्या सांगण्यातून स्वतःवर जर त्या सद्विचारांचा आपण मारा करत असू तर तिथे आपल्याला मनालाही स्थिरता लाभू शकते. कारण सांगताना विचारपूर्वक सांगावं लागतं आणि ते विचारपूर्वक सांगताना आपल्याला सुद्धा ते करायचं आहे हा जर सूक्ष्म विचार तिथे असेल तर ते तिथे सुधारणा होते. पण मला आता माहिती आहे आणि मी तुला सांगतो पण मी नाही करत असं ज्याची हे असेल ना की मला काय करायचं आहे, मला माहिती आहे मी काय करत नाही असं ज्याला वाटतं नाही त्यांनी ते आचरणात आणलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवते. आचरणात आणलं नाही तर त्याला त्याचा आनंद घेता येणार नाही. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही आचरणातून येते तेव्हाच त्याचा आनंद घेता येतो. ती फक्त आपण शब्दाने सांगत राहू तर त्याचा आनंद घेता येणार. रागवू नका ही साधी गोष्ट सांग की ती सगळेजण सगळ्यांचा रागवू नको रागवू नको रागवू नको. पण वेळ आला की इतके रागवून जातात लोक की त्याचा आनंद ते गमावून बसतात. म्हणजे क्रोध येणं हा आनंद गमावण्यासाठी सर्वात म्हणजे आनंद ज्याच्यामुळे गमावला जातो त्याचं खरं कारण सर्वात एकच पहिलं लक्षण म्हणजे रागावणं की क्रोध येणं. क्रोधामुळे किती कुटुंब तुटलेली आहेत लक्षात घ्या. किती माणसं तुटतात. आपण उगीच कोणातरी रागावतो, चिडतो, वेडावाकडं बोलतो. काहीतरी रागावलं की आपला विवेकच निघून जातो आणि पटकन काहीतरी असं वेगळा वेडावाकडा शब्द बोलून जातो की समोरचं मन दुखावून जातो. आता हे दुखावलं गेल्यानंतर तिथे बाबा आपण परत क्षमा मागायची की माझं चुकलं हे मनापासून सांगितलं पाहिजे. पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप महत्त्वाचं लक्षात घ्या. जे कर्म केलं आहे त्याचं म्हणजे दुष्कर्म जर केलं तर त्याचा पश्चाताप होतो. म्हणजे काय, ते कर्म केल्यानंतर तो जो ताप आपल्याला करून घेतो ना त्याला म्हणतात पश्चाताप. दुष्कर्म केलं आहे मग त्याचा त्रास होतो आणि त्रास झाल्यामुळे पश्चात म्हणजे कर्म केल्यानंतर ताप होतो. जो ताप होतो तो शमवण्यासाठी जे करायचं त्याला म्हणतात पश्चाताप व्यक्त करणं. लक्षात घ्या. म्हणून सगळ्या गोष्टी हे आपल्या वागण्यावर अवलंबून आहेत. आपल्या बोलण्यावर अवलंबून. आपलं बोलणं म्हणजे एखादा माणूस बोलण्यातून 10 माणसांना जोडतो सुद्धा आणि 100 माणसांना तोडतो सुद्धा. बोलणं कसं असेल त्याप्रमाणे जोडणं आणि तोडणं चालू असतं आणि दिवसभर आपण हेच करत असतो. काही लोकांना जोडतो आणि काही लोकांना तोडतो. म्हणजे अगदी आपल्या जवळच्या लोकांनाही तोडतो. मग परत त्याला जोडायला किती कठीण परिस्थिती येते ते बघा. मग ते परत जोडायला खूप कठीण होतं. आणि म्हणून बोलतानाही सावध, विचार करतानाही सावध, आचरण करतानाही सावध. आणि हे सावधपणा म्हणजे शहाणपण. लक्षात घ्या. शहाणपण असेल तर जीवनाची गाडी आपली व्यवस्थित चालू शकते. बुद्धी म्हणतो म्हणजे शहाणपणाने जगण्याची बुद्धी. इथे शहाणपण पाहिजे. जे आपण बोलू त्याच्याने वाईट परिणाम होत असेल तर ते बोलूच नाही. लक्षात घ्या. किती मनातून आलं ह्याला बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्याचा वाईट परिणाम होतो की नाही ते बघ. जर वाईट परिणाम होत असेल तर अजिबात बोलू नकोस. चांगला परिणाम असेल तर सांग, बोल, शांतपणे सांग. पण परिणाम काय होणार त्याप्रमाणे इतरांशी आपण कसं बोलावं हे कळलं पाहिजे. आपण बोलतो वाटेल तसे बोलतो आणि हे बोलण्यातून मनातला कडूपणा तसंच राहतो. आणि म्हणून आपलं हे जीवन आपल्याला आनंदाने जगता येतं, जगू शकतो. पण माणसं तशी जगत नाहीत बरीचशी. सगळीच असं म्हणता येत नाही. काही माणसं तशी वागतात, बोलतात आणि चुकीचं. अगदी व्यवहाराच्या पातळीवर, अगदी अध्यात्माची पातळी आपण बाजूला ठेवून सांगतो आहोत की अध्यात्म हा आणखी खोल भाग आहे मनाला विकसित करण्यासाठी. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंदानेच जीवन जगायचं आहे. म्हणजेच आपलं बोलणं, आपले विचार आणि आपलं आचरण हे आनंदच निर्माण करणारे असले पाहिजेत किंवा त्याच्यातून दुःख निर्माण होता कामा नये एवढ्यासाठी असले पाहिजेत. आणि ते जर सावधपणे आपण जीवन जगायला लागलो, ते कर्म करायला लागलो तर सुद्धा आपण आनंदाने जीवन जगू शकतो. की माणसं बरीच जी आहेत ते कधी त्यांना अध्यात्म माहीत नाही किंवा कुठचे शास्त्र वाचलं नाही, पण ते सगळ्यांना त्यांच्या बोलण्यातून आनंद देत असतील तर ते सतत आनंदच असतात. आपण जर ह्याला कसं समजलं, कारण तो जर स्वभाव असेल किंवा चांगले संस्कार असतील, लहानपणापासून कोण त्याचं शिकवलेलं असतं, त्याच्यातून काही माणसं खूप चांगली वागत असतात. पण काही माणसं खूप वाईटपणे वागतात. त्यांना पण कळलं का त्यांना दुर्बुद्धी असते म्हणून ते तशी वागतात. हा प्रकार त्यांना काय त्यांच्या आईवडिलांनी शिकवलं नसेल का, शिकवत असतील पण तेव्हा ह्याला शिकायची तशी इच्छाच नसते. म्हणून मुलांनी सुद्धा आपण चांगलं कसं बोलावं, कसं वागावं हे समजून घ्यायला पाहिजे. जशी मुलं मोठी मोठी होतात तरी तिथे फक्त आपण लहान लहान म्हणून आईवडिलांवर आपला आग्रह लागत असतो. आईवडिलांवर आपल्या सत्ता गाजवतो. आईवडील पण बिचारे हैराण होतात, मुलगा रडू नये,
की ते भांडण नको म्हणून सगळं ओके ओके करत बसतात आणि आई वडील दुःखी होतात आणि ह्याला वाटतं मी सुखी जातो, हा सुखी होणार नाही. आई वडील दुःखी तर तू कसा सुखी होणार? एक नेहमी लक्षात, जिथे दुःख दिलं जातं तिथे दुःख परत बुमराह म्हणून परत येणार. म्हणून हे सगळे नियम आहेत आपल्या जीवनाचे आणि हे नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणून जीवनाची गाडी व्यवस्थित चालवायला परमेश्वरी कृपाने सगळ्या शक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, पण बुद्धी कशी चालवायचं हे आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, ती बुद्धीने जर सद्बुद्धीने जर आपण जीवन जगलो नाही तर आपल्या जीवनामध्ये दुःख यायला वेळ लागत नाही. म्हणून सुखाने जगण्यासाठी सद्बुद्धीची आवश्यकता आहे आणि सद्बुद्धीच्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे आणि सत्संगासाठी चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. जीवनामध्ये चांगला मार्गदर्शक असेल तर ते मार्गदर्शन घेणारे सगळे सुखी होतात. म्हणून सर्वांनी सुखी व्हावं. जीवनात ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि तिथेच आपल्या जीवनात दुःख निर्माण होतं हे कळतं. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये लक्ष द्या. लवकर उठलं पाहिजे, लवकर उठलंच पाहिजे. नाही जमत अगदी अलार्म लावा, उठा, लवकर झोपा. मध्ये झोप येत नाही. काही लोकांना असं असतं की जागरण केल्यानंतर लवकर झोपच येत नाही म्हणतात. मग त्याला काय करायचं प्रश्न असतो. तू सकाळी लवकर उठ, रात्री उशिरा झोपलं तरी सकाळी 5 वाजता अलार्म उठच. मग जांभया देशील, बोलशील, सगळं करशील, पण रात्री बरोबर जर दुपारी पण झोपलं तर रात्री बरोबर झोप येणार. म्हणजे एकदा त्या बायोलॉजिकल आपलं जे घड्याळ आहे आपला बायोलॉजिकल की त्याच्याप्रमाणे आपलं उठणं आणि झोपणं चालू असतं. एकदा तो ती सेट झाला टाईम की बरोबर तू लवकर उठायला लागशील आणि बरोबर लवकर झोपायला लागशील. लवकर उठणं आणि लवकर झोपण्यातून बऱ्याच मनस्वास्थ्यापासून शरीराच्या स्वास्थ्यापर्यंत सगळं काही प्राप्त होतं. लक्षात ठेवा, आपले पूर्वज ह्यासाठी तर लवकर उठेल त्याला सगळं काही मिळतं असं म्हणायचे, तर कारण ठेवतं. आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा घ्यायचा ह्याचा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे ते मार्गदर्शन समजून घेतलं पाहिजे. असं सर्व मार्गदर्शन सर्वांना मिळो आणि सर्व त्याप्रमाणे आचरण जगवत अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.